नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पाटील. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि टेक्नॉलॉजी प्रकरण क्रमांक 4 परमाणूची संरचना स्ट्रक्चर ऑफ द ॲटम याविषयी शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसऱ्या प्रकरणात शिकलो की परमाणू म्हणजे अविभाज्य कण आहेत. त्याचे विभाजन होत नाही. परंतु या प्रकरणात आपण बघणार आहोत डाल्टनने सुचविल्याप्रमाणे खरोखर परमाणू अविभाज्य कण आहेत का, की त्याच्यात इतर लहान लहान घटक आहेत. परमाणूच्या नमुन्यांचा पण आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्याने आपल्याला कळेल की परमाणू हे कणांनी बनलेले आहेत आणि परमाणूच्या आत ते कण कशा रीतीने मांडलेले आहेत. 19व्या शतकापर्यंत वैज्ञानिकांना हे माहीत होते की परमाणू अविभाज्य आहे. परंतु काही प्रयोगांनी असे लक्षात आले की परमाणू अविभाज्य नाही. आता आपण पहिला टॉपिक बघूया. द्रव्यात असणारे वीजभारित कण. द्रव्यात असणारे वीजभारित कण समजण्यासाठी आपण इथे एक प्रयोग करूया. आपल्याला एक कंगवा घ्यायचा आहे आणि त्याला याप्रमाणे कोरड्या केसांवर फिरवायचं आहे व त्याला कागदाच्या तुकड्यांवर याप्रमाणे धरायचे. बघू शकतात तुम्ही की कशाप्रमाणे कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षित होतात. आपण बघितले की कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षित होतात. असे का होते? तर याच्यामधून काही इलेक्ट्रॉन्स निघतात. या संकेतावरून आपल्याला हे लक्षात येते की परमाणू अविभाज्य नाही. परंतु या अगोदर इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांचा शोध लागलेला नव्हता आणि न्यूट्रॉनचा शोध तर 1932 मध्ये लागला होता. त्यामुळे त्याचा तर प्रश्नच येत नाही. कुठलेही कण कशा प्रकारे आकर्षित होतात, तर एखाद्या वस्तूकडे कोणते पण कण आकर्षित होतात म्हणजेच त्याच्यात त्याने एकतर इलेक्ट्रॉन घेतले असतील किंवा इलेक्ट्रॉन दिले असतील, म्हणजेच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली असेल. जर इलेक्ट्रॉन दिले असतील तर त्याच्यावर धनभार असतो आणि इलेक्ट्रॉन घेतले असतील तर त्याच्यावर ऋणभार असतो. वैज्ञानिकांनी त्यांचे शोध चालूच ठेवले आणि इलेक्ट्रॉनचा शोध लागला व त्यानंतर प्रोटॉनचा शोध लागला. इलेक्ट्रॉनची ओळख जे थॉम्सन यांनी दिली. गोल्डस्टीनने 1886 मध्ये वायू निकालात नवीन विकिरणांची हजेरी शोधली. हे किरण धनवीजभारित विकिरण होते. त्यांना कॅनल किरण म्हणतात. त्याचे द्रव्यमान इलेक्ट्रॉनच्या द्रव्यमानापेक्षा अंदाजित 2000 पट अधिक होते. त्यांना प्रोटॉन नाव देण्यात आले. इलेक्ट्रॉनला E- व प्रोटॉनला P+ ने दर्शवितात. परमाणूच्या आत असलेल्या कणांना अवपरमाणवीय कण असे म्हणतात. आता आपण अवपरमाणवीय कण, त्यांचा वीजभार आणि त्यांचे द्रव्यमान बघूया. इलेक्ट्रॉनवर ऋण 1 वीजभार असतो आणि त्याचे द्रव्यमान नगण्य असते. प्रोटॉनवर वीजभार धन 1 असतो आणि त्याचे द्रव्यमान 1 एकक असते आणि न्यूट्रॉनवर वीजभार 0 असतो आणि त्याचे द्रव्यमान 1 एकक असते. इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांचा शोध लागल्यानंतर वैज्ञानिकांना असा प्रश्न पडला की हे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन कशा रीतीने मांडले गेलेले आहेत. त्यासाठी त्यांनी सखोल अभ्यास केला व परमाणूचे नमुने प्रस्थापित केले. आता आपण पहिला नमुना बघणार आहोत, थॉम्सनचा परमाणू नमुना. थॉम्सनचा परमाणू नमुना जे थॉम्सन यांनी प्रस्थापित केला. अगोदर आपण त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूया. ब्रिटिश भौतिकशास्त्री
J. थॉम्सन यांचा जन्म 18 डिसेंबर 1856 रोजी मँचेस्टरचे उपनगर किथम हिल येथे झाला होता. इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल इसवी सन 1906 मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता आपण थॉम्सनच्या परमाणु नमुन्याविषयी माहिती बघूया. थॉम्सनने सांगितले की परमाणु हा धनवीजभारित गोळा आहे. त्याच्यात ख्रिसमस केकवर मांडलेल्या सुकी द्राक्षप्रमाणे इलेक्ट्रॉन मांडलेले आहेत. याच्यात आपण टरबूजचे उदाहरण पण घेऊ शकतो की ज्याच्यात धनभारित प्रोटॉन हे टरबूजच्या लाल भागाप्रमाणे आणि इलेक्ट्रॉन हे टरबूजच्या लाल भागात असणाऱ्या बियांप्रमाणे मांडलेले असतात. यावरून थॉम्सनने असे सुचविले की परमाणु धनभारित गोळ्याने तयार होतो आणि इलेक्ट्रॉन त्याच्यात चिकटलेले असतात. परमाणुमध्ये ऋणभार आणि धनभार समान मात्रेत असतात. त्यामुळे परमाणु वीजभाराच्या दृष्टीने तटस्थ असतात. परंतु इतर वैज्ञानिकांनी वेगवेगळे प्रयोग केले व प्रयोगाच्या परिणामे ते थॉम्सनच्या नमुन्याला समजू शकले नाही. आता आपण परमाणुचा दुसरा नमुना बघूया. रुदरफोर्डचा परमाणु नमुना. रुदरफोर्डचा परमाणु नमुना हा अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी प्रस्थापित केला. त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1871 स्प्रिंग ग्रोव्हमध्ये झाला. त्यांना केंद्रीय भौतिक विज्ञानाचे पिता मानतात. सोन्याच्या वरखाच्या प्रयोगाद्वारे परमाणु केंद्राची शोध आणि रेडिओ सक्रियतावरील यांच्या कार्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना 1908 मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाले. रुदरफोर्डला हे समजायचे होते की इलेक्ट्रॉन कशा प्रकारे मांडलेले आहेत. त्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. त्याच्यात त्यांनी सोन्याच्या पातळ वरखावर वेगाने गती करत असणाऱ्या अल्फा कणांचा आघात केला. रुदरफोर्डला शक्य तेवढे पातळ स्तर आवश्यक असल्यामुळे त्यांनी सोन्याच्या वरखाचा उपयोग केला. सोन्याच्या वरखात 1000 परमाणु एवढी जाडी होती. अल्फा कण द्विवीजभारित हिलियम आयन आहेत. त्यांचे द्रव्यमान 4 युनिफाईड असते. वेगाने गती करणाऱ्या अल्फा कणात गणना पात्र मात्रेत ऊर्जा असते. अशी आगाही करण्यात आली होती की सोन्याच्या परमाणुत असणाऱ्या अपरमाणवीय कणांमुळे अल्फा कण विचलित होतात. अल्फा कण प्रोटॉनपेक्षा अतिजड असल्यामुळे त्यांना अधिक प्रमाणात विचलनाची अपेक्षा नव्हती. या प्रयोगाने अनपेक्षित परिणामे नोंदण्यात आले. वेगाने गती करणारे बरेचसे अल्फा कण सोन्याच्या वरखातून सरळ पसार होतात. काही अल्फा कण सोन्याच्या वरखामुळे कमी अंशाच्या कोनाने विचलित होतात. प्रति 12,000 अल्फा कणांपैकी एक कण आदळून परत फिरतो. यावरून रुदरफोर्डने असे सांगितले की हे परिणाम इतक्या प्रमाणात आश्चर्यकारक होते की तुम्ही एक 15 इंची तोफगोळा घेऊन अतिविरळ कागदावर प्रहार केला तरी परत फिरून तुम्हालाच इजा करेल. या प्रयोगाला समजण्यासाठी आपण एक प्रवृत्ती करायची आहे. एका मुलाला त्याचे डोळे बंद करून खुल्या मैदानात एका भिंतीसमोर उभा ठेवायचा आहे. त्याला काही अंतरावरून भिंतीवर दगड मारण्यास सांगायचे. जेव्हा जेव्हा दगड भिंतीवर आदळेल तेव्हा दगड आदळण्याचा आवाज ऐकू येईल. परंतु जर डोळे बंद असणाऱ्या मुलाने भिंतीऐवजी तारेच्या कुंपणावर दगड टाकला तर बरेच दगड तारेच्या कुंपणाला आदळणार नाहीत. त्यामुळे त्याला आवाज ऐकू येणार नाही. कारण तारेच्या कुंपणामध्ये अधिक प्रमाणात रिकामी जागा असते. त्यामुळे दगड आरपार निघून जाईल. याच तर्कावरून रुदरफोर्डने अल्फा कण प्रकीर्णन प्रयोगावरून निष्कर्ष दिला की सोन्याच्या वरखातून बरेच कण विचलित न होता सरळच निघत असून परमाणुत बऱ्याच भागाचा विस्तार रिकामा असावा. अगदी कमी मात्रेत कण स्वतःच्या मार्गातून विचलित होतात, जे सुचविते
की परमाणूमध्ये धनविस्फारित भाग खूपच कमी जागा अडवितो. खूपच कमी प्रमाणात अल्फा कण 180 डिग्री कोनाने विचलित झाले होते, जे सुचविते की सोन्याच्या परमाणूचा संपूर्ण धनविस्फारित भाग आणि द्रव्यमान परमाणूच्या आतील भागात खूपच कमी जागेत संकेंद्रित झाले असावे. या माहितीवरून अशी मोजणी केली की परमाणूच्या त्रिज्यापेक्षा त्याच्या केंद्राची त्रिज्या 10⁵ भागाने कमी आहे. रुदरफोर्डने त्याच्या प्रयोगावरून परमाणूच्या केंद्रीय नमुना रुजू केला आणि त्याच्या काही लाक्षणिकता दिल्या. परमाणूत असणाऱ्या धनभारित केंद्राला परमाणूचे केंद्र म्हणजेच न्यूक्लियस म्हणतात. परमाणूचे जवळ सगळेच द्रव्यमान त्याच्या केंद्रात समाविष्ट असते. इलेक्ट्रॉन केंद्राच्या भोवती निश्चित कक्षेत भ्रमण करतात. परमाणूच्या आकारमानाच्या सापेक्षात केंद्राचे आकारमान खूपच लहान असते. परंतु रुदरफोर्डच्या परमाणूच्या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या. वर्तुळाकार कक्षेत इलेक्ट्रॉनचे परिभ्रमण स्थायी असण्याची अपेक्षा करू शकत नाही. वर्तुळाकार कक्षेत असणारे कोणतेही कण प्रवेगिक होतात आणि विकिरण रूपाने ऊर्जा मुक्त करतात आणि परिभ्रमण करणारा इलेक्ट्रॉन ऊर्जा गमावतो. शेवटी तो केंद्रावर आदळतो. जर असे होत असते तर परमाणू अत्यंत अस्थायी असता आणि द्रव्याचे अस्तित्व या स्वरूपात नसते ज्या स्वरूपात आपण त्याला जाणतो. आपणास माहीत आहे की परमाणू सर्वतः स्थायी असतात. आता आपण परमाणूचा तिसरा नमुना बघणार आहोत, बोहरचा परमाणू नमुना. रुदरफोर्डने रुजू केलेल्या परमाणूच्या नमुन्याच्या विरोधात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्याला दूर करण्यासाठी निल्स बोहर यांनी परमाणू संरचनेविषयी अभिधारणा प्रस्तुत केल्या. निल्स बोहर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1885 कॉपनहेगनमध्ये झाला होता. 1916 मध्ये कॉपनहेगन विश्वविद्यालयात त्यांची भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1922 मध्ये त्यांना परमाणू संरचनेवरील कार्यासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. निल्स बोहर यांनी परमाणू संरचनेविषयी काही अभिधारणा प्रस्तुत केल्या. इलेक्ट्रॉनच्या स्वतंत्र कक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही निश्चित कक्षाच परमाणूच्या मान्य कक्षा म्हणून स्वीकारण्यात येतात. स्वतंत्र कक्षांमध्ये परिभ्रमण दरम्यान इलेक्ट्रॉन विकिरण स्वरूपाने ऊर्जा मुक्त करत नाही. या इलेक्ट्रॉनच्या कक्षा ऊर्जास्तर म्हणून ओळखल्या जातात. या कक्षेला किंवा कोशाला अल्फाबेटिकली KL, M, N वगैरे अक्षराद्वारे किंवा 1, 2, 3, 4 या संख्येद्वारे दर्शविण्यात येतात. N म्हणजे कक्षेचा क्रमांक आणि मध्ये केंद्र असते. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन याविषयी बघितले. आता आपण नवीन टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे न्यूट्रॉन. इसवी सन 1932 मध्ये जेम्स चॅडविक यांनी इतर एक परमाणवीय कणाचा शोध लावला जो वीजभार रहित होता आणि त्याचे द्रव्यमान जवळजवळ प्रोटॉनच्या द्रव्यमाना एवढे होते. शेवटी त्यांनी त्याला न्यूट्रॉन असे नाव दिले. न्यूट्रॉन हा हायड्रोजनच्या परमाणूच्या केंद्रात असतो. सामान्यतः न्यूट्रॉनला अल्फाबेटिकली स्मॉल n या संज्ञेने दर्शवितात. परमाणूचे द्रव्यमान त्याच्या केंद्रात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या द्रव्यमानाच्या बेरजेने दर्शवितात. यानंतर वेगवेगळ्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन कशा प्रकारे विभागले जातात, त्यांची संयोजकता किती असते, परमाणवीय क्रमांक आणि दळांक व समस्थानिके याविषयी आपण पार्ट 2 मध्ये अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.